महिला बाल विकास विभागाकडून नवीन अपडेट देण्यात आले. नवीन जे-आर आलेत. या जे-आरमध्ये काय नवीन अपडेट देण्यात आले हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. एकात्मिक बाल विकास विभागाकडून हे नवीन अपडेट आहे. चला तर आपण व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा A to Z, तेव्हाच तुम्हाला समजेल या जे-आरमध्ये नवीन अपडेट काय देण्यात आले हे आपल्याला तेव्हा समजेल. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. बघा, महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाकडून हा जे-आर करण्यात आले. या जे-आरमध्ये काय नवीन अपडेट देण्यात आले, शासन निर्णय काय आहेत, प्रस्तावना सुरुवातीमध्ये आपल्याला बघायचं आहे, नंतर शासन निर्णय काय आहेत हेही सविस्तर बघायचं आपल्याला. तर बघा, या ठिकाणी सुरुवातीमध्ये तुम्हाला दिसत असेल बलात्कार, बालकावरील लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ला व ज्वालाग्रही ज्वलनशील पदार्थामुळे पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाकाचे गॅस इत्यादी ज्वलनशील पदार्थ बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात सुधारित मनोदय योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबत जी-आर आहेत. आपल्याला हे सविस्तर 1 बाय 1 पॉईंट बघायचं. आपल्याला व्हिडिओला स्किप करू नका. सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं आहे. तर बघा, या ठिकाणी प्रस्तावना आहेत. बलात्कार, बालकावरील लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ला व ज्वलनशील पदार्थामुळे पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाकाचा गॅस इत्यादी ज्वलनशील पदार्थ बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात मनोदय योजनेची व्याप्ती शासन निर्णय दिनांक 1/1/2024 नव्हे वाढवण्यात आली आहे. सदर शासन निर्णयामधील परिशिष्ट अ-च्या 1 बलात्कारामधील बलात्काराच्या घटनेमुळे महिलांचा मृत्यू झाल्यास ₹10 लाख पर्यंत अर्थसहाय्य देण्याबाबतची तरतूद आहे. पुढे बघा, तथापि पोस्को अंतर्गत बालकावरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे बालकांना मृत्यू झाल्यास, तिसरा ॲसिड हल्ला या घटनेमुळे महिला व बालकांचा मृत्यू झाल्यास, तसेच चौथा ज्वालाग्रही ज्वलनशील पेट्रोल, डिझेल, रॉकेल या स्वयंपाकाचा गॅस इत्यादी पदार्थाद्वारे हल्ल्यामध्ये महिला बालकांचा मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य देण्याची तरतूद नाही. सबब सदर तिन्ही घटनांमध्ये पीडित महिला बालकांचा मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य देणे आवश्यकता आहे. त्यामुळे सदर योजनेचे शासन निर्णयामधील परिशिष्ट अ व ब मध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर आता आपल्याला शासन निर्णय काय आहेत ते आपल्याला पुढे बघायचं आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला शासन निर्णय दिसत असेल. शासन निर्णय काय आहेत, आणखी आपल्याला हे सर्व टेबलमध्ये सुद्धा बघायचं आहे. बघा, शासन निर्णय सुरुवातीमध्ये आपण बघून घेऊ. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. बलात्कार, बालकावरील लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ला व ज्वालाग्रही ज्वलनशील पदार्थामुळे पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाकाचे गॅस इत्यादी ज्वलनशील पदार्थ बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी मनोदय योजनेच्या संदर्भाधीन शासन निर्णयामधील परिशिष्ट अ व ब वळवण्यात येत असून त्याऐवजी आता नव्याने परिशिष्ट अ व ब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात येत आहे. दुसरा आहे बघा, हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन www.maharashtra.government या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा जे-आर डाउनलोड करू शकता आणि सविस्तर त्या ठिकाणी रीड करू शकतात. आता हे बघा, आपण सर्व शासन निर्णय प्रस्तावना पाहिला. आपल्याला आता प्रतिसुद्धा या ठिकाणी देण्यात आले. प्रती कोण आहेत तर बघा, माजी राज्यपाल यांचे सचिव, राजभवन मुंबई, असे एकूण प्रती 18 प्रती आहेत. आता आपल्याला पुढे बघायचं, टेबलमध्ये व्यवस्थित बघायचं. तर बघा, या ठिकाणी देण्यात आले. शासन निर्णय क्रमांक मोवाबी 2020 प्रकरण 165 2 दिनांक 2 जानेवारी 2025 सोबतचे सहपत्र जोडण्यात आले. तर या ठिकाणी बघा, सुधारित मनोदय योजनेअंतर्गत पीडितांना मंजूर करवायच्या अर्थसहाय्याची तपशील आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. घटनेचे विवरण, अर्थसहाय्य आणि शेरा. तर या ठिकाणी तुम्हाला टेबल व्यवस्थित तुम्हाला समजेल. या ठिकाणी बघा, घटनेचे विवरण आणि अर्थसहाय्य किती दिले जाणार आहेत. तर बघा, या ठिकाणी घटनेच्या परिणाम स्वरूप मानसिक धक्का बसून महिलेस कायमचे मतिमंद शारीरिक अपंगत्व आले असेल तर त्यांना किती रुपये अर्थसहाय्य दिले जाते? 10 लाख रुपये सहाय्य दिले जाते.
बघा या ठिकाणी मंजूर रकमापैकी 75% रक्कम 10 वर्षासाठी पीडितांच्या नावे बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येईल, तर 25% रकमेचे धनादेश पीडितास तात्काळ अदा करण्यात येईल. यामध्ये वैद्यकीय खर्चासाठी 30,000 इतक्या रकमेचे समावेश असेल. तर बघा हे या पद्धतीने पीडित असेल, जी महिला पीडित असेल त्या महिलेला एवढं अर्थसहाय्य 10 लाख रुपये दिले जाणार आणि किती टक्के बँकेत ठेव म्हणून ठेवली जाईल आणि किती टक्के 25% धनादेश हे पीडितांना तात्काळ अदा करण्यात येणार आहेत. बघा आणखी पुढे नेक्स्ट आहे सामूहिक बलात्कार व अशा प्रकरणी महिलेस गंभीर व तीव्र स्वरूपाची शारीरिक इजा झाली असेल तर त्यांना किती रुपये अर्थसहाय्य दिले जाते? 10 लाख रुपये आणि वरील प्रमाणे म्हणजे सेम याच पद्धतीने 75% बँकेत ठेवले जाते आणि 30,000 रुपये तात्काळ राशी अदा केली जाते. बलात्काराच्या घटनेमुळे महिलांच्या मृत्यू झाल्यास त्यांना किती अर्थसहाय्य दिले जाते? तर 10 लाख रुपये दिले जाते आणि वरील प्रमाणे सेम रूल्स असेल त्यांना 75% ही बँकेत ठेव म्हणून ठेवले जातील पैसे आणि बाकी 30,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केले जातील. नेक्स्ट आहे बलात्कारांच्या गुन्ह्यातील वरील अ, आ व ई हे तिन्ही आपण पॉईंट पाहिलं. बघा आ, ई मधील प्रकरणे वगळून इतर घटनांमधील पीडित महिला असेल तर बघा इतर हे आ, ई मधील प्रकरणे वगळून इतर घटनांमधील पीडित महिला असेल तर त्यांना किती अर्थसहाय्य दिले जाते? तर 3 लाख रुपयेपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते आणि रूल्स सारखाच असेल वरील प्रमाणे म्हणजे या जसं 75% आणि 30% राशी लगेच त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केले जाते. याच पद्धतीने हे सर्व पैसे दिले जाते. आता नेक्स्ट आहे बघा पोक्सो अंतर्गत बालकावर लैंगिक अत्याचार. आता पोक्सो अंतर्गत बालकावर लैंगिक अत्याचार झाला असेल तर त्यांना अर्थसहाय्य किती दिला जातो? अ श्रेणीमध्ये बघा घटनेमध्ये पीडित बालकास लिंगभेद न करता कायमस्वरूपी मतिमंद किंवा अपंगत्व आल्यास त्यांना किती रुपये अर्थसहाय्य दिले जाते? 10 लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाते आणि त्यांचं मंजूर रकमेपैकी 75% रक्कम 10 वर्षासाठी पीडितांच्या नावे बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येईल, तर 25% रकमेच्या धनादेश पीडितांस तात्काळ अदा करण्यात येईल. यामध्ये वैद्यकीय खर्चासाठी 30,000 रुपये इतक्या रकमेचा समावेश असेल. दुसरा मुद्दा आहे बघा घटनेमुळे बालकांचा मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य किती दिले जाते? 10 लाख रुपयेपर्यंत आणि वरील प्रमाणे सेम रूल्स असेल, सेम पद्धत असेल. 75% रक्कम 10 वर्षासाठी पीडितांच्या नावे बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येईल आणि 25% रकमेचे धनादेश पीडितांच्या तात्काळ अदा करण्यात येणार आहेत आणि त्याच्यात प्लस 30,000 हे खर्च मेडिकलसाठी समावेश असेल. बघा बालकावरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील अ व आ येथील नमूद प्रकरणे वगळून इतर घटनांमधील पीडित बालक असेल तर त्यांना किती रुपये अर्थसहाय्य दिले जाते? 3 लाख रुपये आणि वरील प्रमाणे रूल्स असेल, सेम पद्धत असेल. आणि ॲसिड हल्लामध्ये घटनेमध्ये पीडित महिला बालकांना चेहरा विद्रूप झाल्यास, शरीराच्या कोणत्याही भागाची हानी झाल्यास, कायमचे अपंगत्व आल्यास त्यांना अर्थसहाय्य 10 लाख रुपये दिले जाते. मंजूर रकमेपैकी 75% रक्कम 10 वर्षासाठी पीडितांच्या नावे बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येईल, तर 25% रकमेच्या धनादेश पीडितांच्या तात्काळ त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केले जातील आणि प्लस त्यांचे मेडिकल खर्च 30,000 रुपये असेल. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ व्यवस्थित बघा. सर्व आपण सविस्तर माहिती बघतोय. आता या ठिकाणी आ नंबर आहे बघा. घटनेमुळे महिला बालकांचा मृत्यू झाल्यास त्यांना 10 लाख रुपयेपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते आणि सेम रूल असेल. त्या ठिकाणी ॲसिड हल्ल्यासाठी पण सेम रूल असेल. आणि ज्वालाग्रही ज्वलनशील पेट्रोल, डिझेल, रॉकेल, स्वयंपाकाचे गॅस इत्यादी पदार्थाचा हल्ला झाला असेल तर त्यांना किती अर्थसहाय्य दिले जाते?
तर बघा या ठिकाणी घटनेमध्ये पीडित महिला बालकांचे चेहरा विद्रूप झाल्यास, शहरांचे कोणत्याही भागाशी हानी झाल्यास, कायमचे अपंग आल्यास त्यांना 10 लाख रुपये दिले जाते आणि मंजूर रकमेपैकी 75% रक्कम 10 वर्षासाठी पीडितांचे नाव बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येईल, तर 25% रकमेचे धनादेश पीडितांचे तात्काळ त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केले जातील आणि वैद्यकीय खर्च असेल त्याच्या प्लस 30,000 रुपये समावेश असेल. बघा या ठिकाणी आता हे मनोदय योजनेबाबत जिल्हानिहाय प्रकरणाची आकडेवारी तुम्हाला या ठिकाणी भरायचे. तर हे बघा या ठिकाणी जिल्ह्याचे नाव, अर्थसहाय्यासाठी प्राप्त प्रकरणे, अर्थसहाय्य मंजूर करण्यास आलेली प्रकरणे, अर्थसहाय्य प्रत्यक्ष पीडितांच्या बँक खात्यात जमा केलेले पीडितांची संख्या, अहवाल कालावधीमध्ये झालेला एकूण खर्च, निधी उपलब्धचे अभावी, अपुरा पत्ता, कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने पीडितांचे बँक खाते उघडता आले नाही, पीडितांचे स्थलांतर केल्याने किंवा पीडितांच्या वारसाला इतर कायदेशीर वारसपत्र न मिळाल्याने इतर कारणे असेल. हे कारणे तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी भरून महिला व बालविकास विभाग या विभागामध्ये जमा करायचं. आपल्या जिल्ह्याचं सर्वे केल्यानंतर हेच कळेल आणि कोणत्या महिलेला या योजनेचा लाभ मिळाला आहे आणि कोणी ज्वलनशील पदार्थांनी जोडून गेलं असेल किंवा ॲसिड हल्ला झाला असेल किंवा बलात्कार जे असेल त्यांचं त्या पद्धतीने त्या महिलेला हे अर्थसहाय्य मिळवून द्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. महिला व बालविकास विभागाकडून हा JR करण्यात आला आहे. या JRनुसार हे सर्व आपण सविस्तर माहिती पाहिलं. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल किंवा भरतीची अपडेट हवी असेल किंवा अंगणवाडीची अपडेट हवी असेल वेळोवेळी तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.